रात्री 6 वाजता मला इतका थंडी ताप आला, हातपायाला गोळं, तळव्याची आग. मी गपचीप भावाची एक गोळी खाल्ली. असं वाटायचं रात्रीतच माई तिरडी निघते काय, कारण का घरातल्यांना सगळ्यांना काळजी लागली होती माई, कारण का 6 वाजता दवाखानं काय उघडं नसतात. डायरेक्ट 8 वाजता उठलो, आंघोळ करून जरा तयार झालो. आजारी असल्यामुळं घरच्यांना बी काही सुचत नव्हतं. छान शंकरपाळ्याचा नाश्ता केला. कसं आहे, आमच्याकडं आता शंकरपाळ्या तयार झाल्यात. नुसत्या शंकरपाळ्या संपत शंकरपाळ्यावर दणका उठवायचा. पप्पा पण इथं दिवाळीचा थोडा फराळ केलेला खात होते, कारण का वावरात जायचं होतं आम्हाला. मी न भाऊ पप्पा निघालो होतो वावरात राहिलेल्या साऱ्या तोडायला. शेंगा तोडायच्या आधी ही पिशवी अशी कमरेला बांधून घ्यायची आणि किडक्या शेंगा ह्याच्यात टाकायचं. घरी गेलं ना निवडायला त्रास कमी होतो. शेंगा तोडायला सुरुवात केली. 6 वाजता ती गोळी खाल्ली होती ना, त्या गोळीने आता कुठं जरा बरं वाटत होतं, म्हणून तो वावरात आलो. नाही तर मी कायचा वावरात येतोय. अंदाजे म्हणलं बादलीमध्ये किती शेंगा बसतात त्याच्यासाठी ना वजन काटाच आणला होता वावरात वजन करायला. बादलीत लय तर लय 6-7 किलो बसू शकते एवढा अंदाज गावला. हितवर शेंगा तोडून झाल्या होत्या, त्यासाठी मार्किंग केली आणि मी निघालो होतो घरी. 10 वाजले होते. भावाने पण त्याच्या बादलीचं वजन केलं अंदाज बघण्यासाठी. भाऊ जर वावरात असला आणि पप्पा जरी वावरात असला ना, गोणी शिवायचं काम आपल्याकडं असतं. वर्षभर वालीच्या गोण्या शिवून आपण टेलरच्या पोटावर पाय देणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. मी न भाऊ निघालो होतो घरी. गुलाबजामुन सारखा चेहरा माझा सुकलेल्या गुलाबासारखा झाला होता, ते पण 4च दिवसात. घरी आल्यानंतर आईने रातच्या शेंगा भरून ठेवल्या होत्या. म्हणलं आईसाहेबांनी हे एक काम भारी करून ठेवलं, म्हणलं ताण वाचवला. रानातून तोडून आणलेल्या शेंगा निवडायला बसलो होतो. कसं एक अर्धी शेंग किडकी गावती, त्यासाठी एकदा हात मारायचा. गोणीमध्ये पाणी टाकलं. गोणीमध्ये पाणी का टाकायचं माहिती का, आपला माल कधी कधी केबिंगला बी टाकतात आणि कधी कधी उन्हात पण असतो, त्याच्यामुळे सुकायची बी शक्यता असते. मी लगेच इकडं गोण्या शिवायला घेतल्या. जोपर्यंत वाल आहे तोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडेच राहणार आहे. सगळं आवरून झाल्यानंतर मी बसलो होतो जेवायला. घरातले म्हणले पटक्याने जेवून घे, कारण का आजच्याला जाणार होतो मार्केटला मी. एक डोस राहिला होता, मग एक डोसच्या गोळ्या खाल्ल्या. घरातले म्हणले गोळ्या जरा टायमिंगला खात जा, एक डोस हुकावतोय तू. भावाने तर डायरेक्ट टेम्पोच घरी बोलावला होता. म्हणलं कसं आहे, 2 गोण्या असल्यामुळे रिक्स नाही घेतल्या आजारी असल्यामुळं. टेम्पोमध्ये काहीच माल नव्हता, फक्त कारली होती ना आमच्या वाल होती. म्हणलं पुढे गेल्यावर मला असं काय माहीत. मी निघालो होतो ऑन द वे हडपसर मार्केट. एका ठिकाणी तर अजून वांगीच तोडायचे चालले होते. तिथं ड्रायव्हरने 1 तास थांबला ना आपल्यासारख्या गरीबाला म्हणतो 10 वाजता माल रेडी ठेवा, नाही तर देऊ नका. मी म्हटलं होतं का नाही पुढे गेल्यावर थोडा माल असं ना, आता कुठं टेम्पो भरल्यासारखा वाटतोय. मार्केटमध्ये आल्यानंतर बरंच पब्लिक कमी होतं. 1 वाजले तरी पब्लिक काहीच नव्हतं. पिशवी ठेवली तिथं मी